वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण करणार आहे मेथीचे परोठे. त्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले, त्यातच 1 वाटी मेथी घेतली, ती बारीक चिरून धुवून घेतली, त्यातलं सर्व पाणी निथळून घेतले. त्यातच 1 वाटी कोथिंबीर सुद्धा टाकूया. त्यातच अर्धा चमचा साखर टाकूया, म्हणजे मेथीचा जरा कडूपणा जातो. जरा ओवा आहे, जरा हातावर क्रश करून ओवा सुद्धा टाकूया. त्यातच तीळ आहे, ती सुद्धा टाकूया. त्यातच चवीनुसार मीठ टाकूया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, आणि लसूण सुद्धा टाकून घेऊया जरासा चेचून. त्यातच जरा लिंबू पिळून घेऊया, म्हणजे आंबट गोड अशी टेस्ट येते मेथीच्या परोठ्याला. त्यातच जरासं तेल आहे, ते सुद्धा टाकूया तेल. आता व्यवस्थित असं पाणी न टाकता पहिले मळून घ्यायचं. जसं लागेल तसं तसं पाणी ओतून व्यवस्थित अशी कणिक मळून घेऊया. पाण्याचा वापर नंतर करायचा, का की मेथीमध्ये भरपूर पाणी असतं. छानपैकी कणिक मळून झाकून ठेवले, तर कणिक छान भिजले. तर आपण पहिले परोठे लाटून घेऊया. त्याला अर्धा तास भिजत घालून ठेवायचं आणि मग परोठे करायचे. तसं लाटून घेतलं आहे, आतमध्ये तेल लावून घेतलं आहे. परत आता गोल लाटून घेऊया. तुम्हाला चौकोन आकार असला आवडत असेल तर चौकोनसुद्धा लाटू शकता परोठा. मी गोल गोल करणार आहे. असं पातळ एकदम लाटून घ्यायचं. दुसरं अजून एक लाटून दाखवते. असं लाटून आतमध्ये भरपूर तेल लावलं तर असं क्रिस्पी एकदम मस्त खरपूस परोठे होतात. आता व्यवस्थित असं परोठा लाटून घेऊया. चहा संग तर एकदम मस्त लागतं परोठा. तर आता आपण त्याला पातळ एकदम लाटून घ्यायचं. तर लाटून रेडी झालं आहे. तर आपण गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे. त्याच्यावर जरासा तेलाचा थेंब असं शिपडायचा आणि मग परोठा भाजून घेऊया. एक साईडने भाजून जरासा व्यवस्थित भाजू द्यायचा आणि मग पलटायचा. आता व्यवस्थित असं तेल लावून घेऊया सगळीकडनं. तर परोठा भाजून रेडी झाला आहे. बाकीचं दुसरं पण आपण सेम तसंच भाजून घेणार आहे. एक साईडनं व्यवस्थित भाजलं की मग पलटायचं आणि मग तेल टाकायचं. खरपूस असा परोठा भाजून घ्यायचा. तर आपण प्रवासात सुद्धा नेऊ शकतो. तर रेडी झाला आपला मेथीचा ढेबरा. तर तुम्ही बघू शकता एकदम मऊसूत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.